ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता रविराज काका नागराजचं आणि प्रियाचं काहीतरी सुरू आहे हे शोधून काढणार आणि कशी त्यांना अद्दल घडवणार, सगळं काही जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलबरोबर जोडलेले राहा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की रविराज काका हे आता विचार करत असतात की सायली आणि अर्जुन उद्या आपल्याकडे येणार आहेत, त्यांना काय कळलं असेल आणि त्यांना आपल्याबरोबर काय बोलायचं असेल, म्हणजे महिपतबद्दल त्यांना काही माहिती मिळाली असेल का वगैरे, या सर्व गोष्टींचा विचार रविराज काका करत बसलेले असतात. तर आता त्यांना सुमन काकी सांगते, भाऊजी अहो किती उशीर झालाय, तुम्ही अजून जागे का आहात, झोपायला गेला नाहीत. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, सुमन मला सांग, नागराज काल रात्री घरी आला होता का नाही. त्यावर सुमन नकार देते. त्यावर रविराज काका म्हणतात, आज मी जागा राहणार आहे, मला बघायचं आहे नागराज नक्की घरी कधी येतो. त्याबरोबर सुमन काकी म्हणते, अहो भाऊजी कशासाठी उगाच तुम्ही जागे राहताय, नाही म्हणजे मी आहे ना जागी, मी ते घरी आल्यावर त्यांना घरात घेईन आणि हवं तर उद्या तुम्हाला सांगेन सुद्धा. त्यावर रविराज काका म्हणतात, नाही, पाणी आता डोक्यावरून जायला लागले सुमन, तो कधी येतो कधी जातो, काय करतो काय नाही करत, आपल्याला घरात कोणाला काहीच माहीत नसतं. त्याला वाटतं की त्याला मी काही विचारत नाही याचा अर्थ मला काही कळत नाही, पण त्याचा हा गैरसमज आज मी दूर करणार आहे. त्याला कळायला हवं माझं त्याच्यावरती अगदी व्यवस्थित लक्ष असतं, म्हणून त्याला असं वाटतंय की मला त्याच्यावरती लक्ष द्यायला जमत नाही, म्हणजे मला माहीतच नसतं की तो कुठे जातो काय करतो. पण असं नाही आहे ना सुमन, मला माहिती असतात गोष्टी आणि आज हे त्याला कळायची वेळ आली. तर आता नागराज घरी आलेला असतो. रविराज काका त्याला विचारतात, नागराज तू रात्रभर काल कुठे होतास. त्याबरोबर आता नागराज म्हणतो, दादा अरे कुठे होतो म्हणजे असं का विचारतोयस, घरीच होतो मी रात्रीचा घरीच असतो. त्यावर रविराज काका, नागराज माझ्याशी खोटं बोलू नको असं मोठ्या आवाजात ओरडतात. त्याबरोबर मग नागराज म्हणतो, सॉरी दादा, हे बघ काल रात्री मी घरी नव्हतो, काल रात्री मी बाहेर होतो, मित्राबरोबर जरा बाहेर गेलेलो. त्यावर रविराज काका म्हणत असतात, नागराज हे बघ एक गोष्ट लक्षात ठेवायची, मित्र मैत्री सगळं घराबाहेर आणि लिमिटमध्ये ठेवायचं. आजपर्यंत तू काहीही काम केलेलं नाही आहेस आणि कुठल्या कामात यशस्वीही झालेला नाही आहेस, पण तरीही त्या सर्वावरनं मी कधीच तुला काहीही बोलत नाही. तो प्रत्येकाच्या कष्टांचा भाग असतो, समज ते मी सगळं सोडून दिलं आहे, पण याचा अर्थ तू असा समजू नकोस की तू काहीही करशील आणि माझं तुझ्यावर लक्ष नाही आहे. तू कुठे जातोस काय करतोस हे घरात कोणालाच माहीत नसतं. असं का सुमन, तुझी लग्नाची बायको आहे, दिवसभर ती घरात असते, तुझं कर्तव्य नाही आहे नवरा म्हणून तू कुठे जातोयस, तुला यायला किती वेळ लागेल हे सगळं सुमनला सांगायचं. तू काल जर घरी आला नाहीस तर तू विचार केलास का की घरात सुमन तुझी वाट बघत बसली असेल, ती तुझ्यासाठी जेवायची थांबते, माहिती आहे ना तुला. त्यावर नागराज आता मनात विचार करतो, अच्छा म्हणजे आज सुमनचीच चुगली आहे, तरी सुमन आता मी काही तुला सोडत नाही. त्यावर आता रविराज काका म्हणतात, मी तुझ्याशी बोलतोय. त्यावर नागराज काका लगेचच म्हणतात, सॉरी दादा, माझं चुकलं, नाही म्हणजे माझ्या लक्षात या सर्व गोष्टी यायला हव्या होत्या. सुमन खरंच सॉरी, माझं चुकलं, पुढच्या वेळी मी असं वागणार नाही. रविराज काका म्हणतात, नाही, पुढच्या वेळी तू असं वागणार नाही हे तू सांगू नको, मी सांगतोय तुला, पुढच्या वेळी तू असं वागायचं नाही. जर पुढच्या वेळी तुझ्याकडनं पुन्हा हीच चूक परत झाली तर मग मला माहीत नाही माझ्या हातून काय घडेल ते. लक्षात आलं ना. त्यावर आता रविराज काका नागराजला म्हणतात, आता माझ्या नजरेसमोर हा असाच उभा राहू नकोस, जा गुपचूप जाऊन झोप आणि लक्षात ठेव नागराज, तू काय करतोस काय नाही करत या प्रत्येक गोष्टीवरती माझं लक्ष असतं. नाही तुला वाटत असेल माझं लक्ष नाही आहे तर तुला सांगतो, माझं लक्ष सगळीकडे असतं. त्यानंतर आता रागाने लगेचच नागोबा सुमनकडे बघतो, तर सुमन नजर खाली झुकवते. मग तर आता नागोबाला पक्की खात्री होते की नक्की हे सगळं ह्या सुमननेच दादाला सांगितलेलं आहे. आता मी ह्या सुमनला सोडणार नाही असा विचार नागोबा करतो आणि सॉरी दादा एवढं म्हणून बेडरूममध्ये जातो. आता नागोबा सुमनची वाटच बघत असतो. सुमन बेडरूममध्ये आल्या नागोबा बेडरूमचा दरवाजा बंद करतो आणि आता तो सुमनचा हात घट्ट पिरगळतो आणि सुमनला म्हणतो, काय गे तुला लय मस्ती आली आहे का, दादाच्या समोर तोंड तुझं खूप चुरू चालू लागलंय. दादाला तू सांगितलंस ना मी काल रात्री घरी आलो नाही ते,
मी तुझ्यासारखा रिकामटेकडा नाही आहे ना सुमन. फक्त घरात बसायचं, आयतं गिळायचं हे सगळं जमत नाही ग मला. मला महत्त्वाची वेगळी वेगळी कामं असतात, समजलं ना. आणि मी माझ्या कामांसाठी बाहेर थांबतो, कामांसाठी बाहेर जातो. पुन्हा जर दादाकडे माझी चुगली केलीस ना सुमन, तर याद राखायचा गाठ माझ्या हातात आहे. मागे तुला सांगितलंय तुझ्या भावाची मुलगी, ती काय तिचं नाव, सोनम, एकटी असते ना हैदराबादमध्ये, रात्रीची कामावर जाते, कामावरून येते. आता रविराज काकांना ह्या सर्व गोष्टी माहीतच नसतात. रविराज काका निवांत बसलेले असतात, ते विचार करत असतात त्यांच्या कामांचा. इतक्यात आता रविराज काकांना झोप येऊ लागते. मग रविराज काका उठतात आणि तिकडनं झोपायला जातात. पण झोपायला जात असताना सुद्धा त्यांच्या डोक्यात एकच विचार असतो, नागराजचं वागणं हल्ली खरोखर खूप बदलू लागलं. नाही, नागराजवरती लक्ष द्यायलाच हवं. जर नागराजवर लक्ष वेळेवर दिलं नाही तर कदाचित गोष्टी हाताबाहेर जातील, आणि गोष्टी हाताबाहेर जाण्याआधीच त्या हातात घेतलेल्या कधीही परवडल्या. तर इकडे नागोबा सुमनला म्हणत असतो, सुमन हे बघ, आज तुला सोडून देतोय, पण जर पुन्हा अशी वागलीस ना तर लक्षात ठेव, या भिंतीत चिरून तुला मारून टाके ना. लक्षात ठेवायचं, मी कोणाला घाबरत नाही. आणि तुला जर वाटत असेल की मी दादाला घाबरतो वगैरे, तर मी दादाला घाबरत नाही या, समजलं ना. माझ्या बायकोचं काय करायचं हे मी ठरवू शकतो. तुला मारेन आणि दादाला कळूसुद्धा देणार नाही असं सांगेन. माहेरी गेली आणि परत आलीच नाही, कळलं ना. त्यामुळे माझ्याबरोबर जास्त आगाऊपणा करायचा नाही या, माझ्यासमोर जास्त पुढे 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 करायचं नाही, कळलं ना. तुझं काय करीन ना ते तुलासुद्धा कळणार नाही या सुमन. त्याबरोबर सुमन म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का. नागराज म्हणतो, हो मग मला बरोबर कळतं आहे मी काय म्हणतोय ते, कारण तुला ही अशीच भाषा समजते, बरोबर ना. हल्ली तुझं खूप अति झालं आहे. तुला वाटतंय की तू काय करतेस हे मला कळतच नाही, तू काय करतेस ते फक्त तुलाच माहिती आहे. पण असं नाही आहे सुमन, तुझं काय चाललं आहे, तुझं कुठे काय घडतं हे सगळं मला माहिती असतं. माझं बारीक लक्ष असतं सुमन तुझ्यावर. तुला वाटत असेल आपला नवरा मूर्ख आहे, आपला नवरा बावळट, त्याला काही कळत नाही, त्याला काही माहीत नसतं, तर नाही आहे, चुकतेस सुमन, तू चुकतेस. लक्षात ठेव, मला तू काय करतेस, कुठे जातेस, सगळ्या गोष्टी माहीत असतात हां. त्यामुळे पुन्हा माझ्याबद्दल कोणतीही चुगली दादाला सांगायची नाही, कळलं ना. आणि जर तू दादाला चुगली करायला पुन्हा गेलीस ना सुमन, तर याद राखायचा तू. त्याबरोबर आता त्यांचं नवरा बायकोंचं हे सगळं बोलणं प्रतिमा आत्याने ऐकलेलं असतं. प्रतिमा आत्याला प्रश्न पडतो की नागराज भाऊजींचं नक्की हे काय चाललं आहे, ते सुमनला अशी धमकी का देत आहेत की दादाला काही सांगायचं नाही म्हणून. असं नागराज भाऊजी काय चुकीचं काम करतायत की ज्यामुळे त्यांना यांची इतकी भीती वाटते की ते चक्क सुमनला धमकी देत आहेत. नाही नाही नाही, या विषयावर यांच्याशी बोलायला हवंच. मग आता प्रतिमा आत्या रविराज काकांकडे येते आणि रविराज काकांना आता ती सांगू लागते, अहो आता मी मुद्दाम नाही ऐकलं, म्हणजे चुकून माझ्या कानावर पडलं, म्हणजे मला काही त्या नवरा बायकोंमध्ये पडायचं नाही आहे. त्यावर रविराज काका म्हणतात, प्रतिमा शांत हो बरं तू पहिली, आणि काय झालं आहे ते मला व्यवस्थित सांग. कोण नवरा बायको, कोणामध्ये तुला पडायचं नाही आहे, काय झालं. त्यावर मग आता प्रतिमा आत्या म्हणते, अहो मी भाऊजींबद्दल आणि सुमनबद्दल बोलते. नाही म्हणजे मी आत्ता चुकून भाऊजींचं आणि सुमनचं बोलणं ऐकलं, म्हणजे चुकून ऐकलं अगदी. मी आपल्या खोलीकडे चालले होते, चुकून मी मध्ये थांबले. त्यावर रविराज काका म्हणतात, अगं मग असू दे ना, काय हरकत आहे, बोल काय ऐकलंस. त्यावर ती म्हणत असते, अहो नागराज भाऊजी सुमनला म्हणतायत की पुन्हा तू दादाला माझ्याबद्दल जर काही सांगितलंस उलटं सुलटं, तर म्हणजे मी तुला सोडणार नाही वगैरे, तू विसरू नकोस, मी तुझा नवरा आहे, मला तू कुठे जातेस, काय करतेस, कोणाशी काय बोलतेस सगळं माहीत असतं वगैरे. नाही म्हणजे आपली बायको काय करते, कुठे जाते, कोणाशी बोलते, या सर्व गोष्टी माहीत वगैरे असणं हे सगळं ठीक आहे, मला याबद्दल काही म्हणणं मांडायचंच नाही आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की नागराज भाऊजी असं काय चुकीचं काम करतायत की ज्यामुळे ते तुम्हाला एवढे घाबरतायत. नाही म्हणजे आज ते ज्या अर्थाने सुमनबरोबर बोलत होते ना, ते ऐकल्यानंतर मला ना जरा काहीतरी वेगळं जाणवलं. म्हणजे ते बोलत होते पण मला काहीतरी विचित्र वाटत होतं. कदाचित असं की ते जणू काही तुमच्यापासून काहीतरी खूप मोठी गोष्ट लपवत आहेत आणि ज्यामुळे त्यांना तुमची खूप भीती वाटते. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, नागराज माझ्यापासून काही लपवतोय. त्यावर आता प्रतिमा आत्या म्हणते, हो मला तरी असं जाणवतंय, आणि म्हणजे मला ना असं खूप म्हणजे मनापासून आतून असं वाटतंय की आणि ती खूप मोठी काहीतरी गोष्ट असावी कदाचित. नाहीतर मग नागराज भाऊजींना एवढं घाबरण्याची गरज काय होती.
आजपर्यंत मी त्यांना एवढं तुमच्याबरोबर बोलताना घाबरलेलं कधीही पाहिलेलं नाही आहे, पण आज पहिल्यांदा मी त्यांना एवढं घाबरलेलं पाहिलं. त्याबरोबर मग आता रविराज काका म्हणत असतात की बरं ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते मी ठरवतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात. आता सगळेजण नाश्ता करायला बसलेले असताना इकडे नागोबाच्या फोनवरती सतत प्रियाचे फोन येत असतात. आता सतत प्रियाचे फोन येत असतात. नागोबा फोन कट करत असतो. संलग्न 3-4 फोन आल्याच्या नंतर मग आता इथे लगेच सुमन काकी म्हणते, अहो असं काय करताय, बघा ना तन्वी फोन करते ना, काहीतरी काम असेल, तिचं अर्जंट असेल म्हणून करत असेल, उचला. त्यावर मग नागोबा तिच्याकडे रागाने बघतो, पण आता घरातले सगळे समोर असल्यामुळे नागोबाला काही बोलता येत नाही आणि नागोबा म्हणतो हो उचलतो ना, उचलतो, लगेच उचलतो. आणि मग तो आता प्रियाचा फोन उचलतो आणि म्हणत असतो, अगं तन्वी, किती काळजी करशील आईबाबांची, आईबाबा अगदी व्यवस्थित आहेत, हे बघ सध्या माझ्या समोर आहेत, माझ्या पुढ्यात बसून सगळे नाश्ता करतो आम्ही एकत्र, हवं तर फोन स्पीकरवर टाकू का, तुझ्या तोंडाने विचारतेस का त्यांना माहिती. त्याबरोबर मग आता इकडे प्रियाच्या लक्षात येतं की नागराज हा घरात आहे. त्यावर लगेचच नागराज म्हणत असतो, अगं सारखी सारखी अशी काळजी करत जाऊ नकोस, मी म्हटलं ना तुला मी आहे म्हणून इथे, मग मी आहे, दादा वहिनींची काळजी मी घेतोय, सुमन आहे, तुला उगाचच्या उगाच फार काळजी करायची सवय झाली आहे बरं का, फार काळजी तू करत जाऊ नकोस त्यांची, आम्ही आहोत ना, आम्ही सांभाळून घेऊ गं सगळं. आणि आता वहिनींची तब्येतसुद्धा पूर्णपणे बरी झालेली आहे, त्यामुळे तू उगाचच्या उगाच जास्त काळजी करत जाऊ नकोस, कळलं ना. बरं चल, मी करतो तुला नंतर, नाही म्हणजे काय, खाताना बोललेलं दादाला आवडत नाही, माहिती आहे ना तुला. त्याबरोबर आता प्रियाच्या लक्षात येतं की नागोबा घरी आहे. मग प्रिया म्हणते, बरं बरं काका चालेल, ठेवते मी, पण नंतर मला आठवणीने फोन करा हा का, नाही म्हणजे आईबरोबर बोलायला तर भेटत नाही, पण आईची माहिती कळायला हवी का नको. बरं, तिला माझी आठवण येत नसली तरी मी मात्र तिला कशी विसरेन, कितीही झालं तरी ती माझी जन्मदाती आहे, तिच्याशिवाय माझं आयुष्य, माझं जग सगळं काही अपूर्ण आहे. हा आता माझ्या एका छोट्याशा चुकीमुळे ती माझ्यावरती नाराज आहे, हे झालं, पण जाऊ द्या. आणि मग ती फोन कट करते. बरं चला, माझा नाश्ता झाला आहे, मी निघतो, दादा आज माझं थोडं बाहेर काम आहे, कामासाठी मी बाहेर जाणार आहे, मला यायला जरा वेळ होईल, असं नागोबा रविराज काकांना सांगतो आणि म्हणत असतो, बघ हा आता सुमन दादाला मी सांगून घराबाहेर जातोय काय. त्यावर रविराज काका म्हणतात, मला नाही, तू सुमनला घराबाहेर जाताना सांगून बाहेर जायचंस. मग लगेचच नागोबा सुमनला म्हणतो, सुमन माझं काम आहे, मी कामासाठी जातोय. आणि मग आता लगेचच तो तिकडनं निघतो. बाहेर आल्यावर आता नागोबा हा प्रियाला फोन करू लागतो. तर इकडे रविराज काका हे विचार करत असतात की नागराजचं नक्कीच काहीतरी सुरू आहे. आता ते काय सुरू आहे हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर नागराजवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग रविराज काका आता ठरवतात की हे सगळं एखाद्या अनोळखी माणसाला सांगणं म्हणजे जरा नागराजवरती अविश्वास दाखवण्यासारखं, आणि ह्या गोष्टी घरातल्या आहेत, बाहेर जाता कामा नये. मी एक काम करतो, आता मीच नागराजवर लक्ष ठेवतो, नागराजचं नेमकं काय सुरू आहे हे मला कळायलाच हवं, असा विचार करून आता रविराज काका स्वतःच नागराज काकांवरती लक्ष ठेवण्यासाठी घराबाहेर पडायचं नागराजच्या मागे असं ठरवतात. पण ते विचार करतात, खरोखर नागराजवरती लक्ष ठेवण्याची गरज आहे का, आणि असं आपल्या भावावरती लक्ष ठेवणं योग्य आहे का. रविराज काका विचार करतात, नको, इतक्यात लक्ष ठेवायला नको, जर आपण वेळ घेतला पाहिजे या गोष्टींसाठी. आणि मग रविराज काका शांत करू लागतात, काय करता येईल या गोष्टीवरती ते ठरवत असतात. रविराज काका विचार करतात, जर मी नागराजवर लक्ष ठेवलं आणि जसं मला वाटतंय तसं काहीही नसलं तर उगाचच्या उगाच सगळं वाया जाईल आणि नागराजलाही वाईट वाटेल. तर इकडे नागोबा प्रियाला म्हणत असतो, काही गं मूर्ख, तुला कळत नाही का, जर मी फोन कट करतोय तर मी घरात असेन, माझ्यासमोर दादा वहिनी असतील, आता तुला माहीत नाही आहे, ही जी अर्धा मेंदू आहे ना तुझी, ती खोटी आई, ती हल्ली जास्त चुरूचुरू बोलायला लागली, दादापेक्षा जास्त वकील तीच वाटते मला घरात. अगं माहिती नाही आहे तुला, किती जास्त वागायला लागली आहे ती, किती बोलत असते ती, दादाला काय तर म्हणे माझ्याबद्दल, तीसुद्धा आता काही सांगत असते. आणि ती सुमन, ती तर एक बावळट आहेच, त्या महिपतला पण
बेशुद्ध करून ठेवलाय ना, मग कशाला उगाच तू काळजी करतेस. आता त्या महिपतला आपण बेशुद्ध करून ठेवलाय ना, एवढे शब्द त्याचे सुमन ऐकते. आता तो फोन ठेव, मी पोहोचतोय थोड्या वेळात असं म्हणून फोन कट करतो आणि मागे बघतो तर काय, सुमन. नागराज आता खरं तर घाबरतो. त्याला वाटतं की सुमनने जर माझं बोलणं ऐकलं असेल तर. पण आता तो सुमनवरतीच रुबाब झाडत म्हणतो, काय गं सुमन, तुला किती वेळा सांगितलं आहे माझ्या मागे येऊन असं उभं राहायचं नाही, माझं बोलणं चोरून ऐकायचं नाही, पण तुला कळत नाही का? मूर्ख आहेस का तू बावळट बाई? अक्कल वगैरे काही आहे का नाही तुला? प्रत्येक वेळी नवऱ्याच्या कामाच्या मध्ये यायलाच पाहिजे का? नवऱ्याच्या मध्ये आल्याशिवाय तुला जमत नाही का? आणि काल दिलेला प्रसाद कमी पडलाय का, की आज पुन्हा तू तेच करू लागली आहेस? सुमन, तू लक्षात ठेवा, तू जास्त आगाऊपणा करू नकोस. त्या वहिनींच्या नादी लागतेस, जास्त आगाऊपणा करतेस. पण मी दादासारखा नाही मी चुका सहन करणार नाही. वहिनीला वेड लागलं होतं तर दादाने तिला सांभाळून घेतलं, तिला सांभाळलं, तिला समजून घेतलं. पण जर तुझ्या बाबतीत काही घडलं ना, तर मी तुला तुझ्या दादा वहिनींकडे कायमची पाठवून देईन ना, लक्षात ठेवायचं. आणि तू वेडी होण्यापाठी जबाबदारसुद्धा मीच असेन, कारण माझ्या कामांच्या आड तू येत असतेस सतत. लक्षात आहे ना तुला मला काय म्हणायचं आहे ते? काल दिलेला प्रसाद पुरेसा आहे का आज पुन्हा नव्याने मला तुला सगळं समजवावं लागणार आहे? त्याबरोबर सुमन काकी म्हणते, अहो तुम्ही हे सगळं काय बोलताय? मी तर तुमचं हे पॉकेट घरात राहिलं होतं ते द्यायला आले होते. कसला प्रसाद, कसलं काय? आणि तुम्ही कोणाबरोबर फोनवर बोलत होतात? कोणी महत्त्वाचं बोलत होतं का फोनवर? आता खरं तर सुमन काकीने प्रियाचं आणि नागोबाचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं, पण ती नागोबाला असं दाखवत असते की जणू काही तिला माहीतच नाही आहे, तिने काही ऐकलंच नाही आहे. मग नागोबाच्या लक्षात येतं की सुमनने काही ऐकलेलंच नाही. नागोबा म्हणतो, तुला काय करायचं आहे त्या सगळ्याशी? तू 12 भाकऱ्या भाजत बसू नको. तू इथे कशाला आलीस? पॉकेट द्यायला ना? चल पॉकेट दे आणि निघ. झालं ना तुझं काम? चल निघ लवकर निघ, मला कामं आहेत खूप. मग लगेचच सुमन काकी तिकडनं आतमध्ये निघून जाते. तर नागोबा विचार करतो, उगाचच्या उगाच ह्या सुमनसमोर जास्त बोललो, काहीच गरज नव्हती तिला एवढं बोलायची. आता ही बावळट बाई विचार करत बसेल की माझा नवरा मला एवढं का बोलला, असं का बोलला वगैरे वगैरे. मूर्खपणा केला मी सगळा, उगाचच्या उगाच नको तेवढं बोललो. तर इकडे आता सुमन काकी खरोखरच विचार करत राहिलेली असते की यांचं नेमकं काय चाललंय आणि हे माझ्यावर एवढे का रागवले? असं नेमकं हे कोणाबरोबर बोलत होते आणि काय बोलत होते? मला तर वाटत होतं की ती तन्वीच होती. तन्वीबरोबर हे त्या महिपतबद्दल का बोलत होते? म्हणजे तन्वीचा सुद्धा या सगळ्याशी काही संबंध असेल का, असा आता ती विचार करू लागते. तर तोपर्यंत इकडे नागोबा आता निघालेला असतो महिपतला ज्या ठिकाणी डांबून ठेवलेला असतो त्या ठिकाणी जाण्यासाठी. रविराज काका हे सुमनला आता पाकीट देऊन येताना काळजीत बघतात आणि त्यांच्या लक्षात येतं की नाही, नागराजची नक्कीच काहीतरी गडबड सुरू आहे. आता सुमनला विचारलं तर सुमन मला काही सांगणारही नाही, त्यापेक्षा मीच नागराजच्या पाठी जातो. जे असेल ते असेल, मला कळायलाच हवं. मग आता रविराज काकांनी नागराजचा पाठलाग करायला सुरुवात केलेली असते. आता नागराज येतो आणि सगळ्यात आधी प्रियाला भेटतो. आता रविराज काका ही गोष्ट बघतात. तर इकडे सुमन काकीला मात्र ह्या गोष्टीची अजिबातच कल्पना नसते की रविराज काका नागोबाच्या मागावर गेलेत. आता सुमन काकी ही देवाकडे प्रार्थना करत असते की देवा, घरावरचं जे काही संकट असेल, जे काही अरिष्ट असेल ते सगळं दूर होऊन जाऊ देत. घरात सुख, समाधान, समृद्धी, शांती नांदू देत. माझं घर कायम सुखाने, आनंदाने भरलेलं असू दे. हळूहळू का होईना, पण वहिनींना पुन्हा पूर्वीसारखं सगळं आठवू लागलेलं आहे, ते तसंच चांगलं राहू दे. लवकरात लवकर वहिनींची सगळी बुद्धी शाबूत होऊ दे आणि वहिनींना त्यांच्या अपघाताबद्दल सगळं आठवू दे. आणि माझ्या नवऱ्याला सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात आधी बुद्धी दे. त्यांचं काय सुरू आहे ते मलाच कळत नाही आहे, ते सुधरू दे. तर इकडे रविराज काकांना प्रियाला आणि नागोबाला एकत्र बघून शंका येते की या दोघांचं इथे सुरू काय? हे दोघं काय करतायत? नाही, काहीतरी गडबड नक्की आहे. नक्कीच तन्वीचं आणि नागराजचं काहीतरी चाललंय. काय चाललंय ते लवकर शोधून काढलंच पाहिजे. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.